नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा आपण आजचा होमवर्क या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी समजून घेणार आहोत. होमवर्क घरी पालकांच्या मदतीने कशा स्वरूपाचा आपल्याला पूर्ण करायचा आहे, हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर या ठिकाणी समजावून सांगणार आहे. त्या अगोदर ज्या ज्या पालकांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी अगोदर यूट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. म्हणजे दररोजचा होमवर्क असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे जे की आपले क्लासेस असतील, तर त्या पद्धतीचे व्हिडिओ आपल्या ग्रुपवरनं तुम्हाला दररोज पाहता येतील. तर चला आजचा आपण होमवर्क पहिल्यांदा समजावून घेऊया. आजच्या या होमवर्कमध्ये विषय आहे मराठी आणि मराठी विषयाच्या अंतर्गत आज आपण चित्रवाचन हा घटक पाहणार आहोत. पहा मुलांनो, तुमच्यासमोर एक पेज दिसत आहे. त्या पेजवरती वेगवेगळ्या पद्धतीचे चित्र तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहेत. तर त्या ठिकाणी एक दुकान आहे. मग दुकानात आपण खेळण्याच्या दुकानात गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे खेळणी त्या दुकानात दिसत असतात. तर या चित्रातही तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे खेळणी पाहायला मिळत आहेत. तर त्याबाबत आपण आपल्या पालकांना त्या प्रत्येक खेळण्यावरती बोट ठेवून या खेळण्याचं नाव काय आहे किंवा त्या टॉईजचं नाव काय आहे हे आपण आपल्या पालकांना सांगायचं आहे. आणि आपल्याला त्यापैकी कोणते कोणते खेळणी खेळण्यासाठी आवडतात हेही पालकांना आपण आवर्जून सांगायचं आहे. यानंतर आपण दुसऱ्या चित्रामध्ये पाहणार आहोत. तुमच्यासमोर जे चित्र आता दिसत आहे त्या ठिकाणी एक खेळण्याचं दुकान दिसतंय आणि रॅकमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे खेळणी लावलेली तुम्हाला दिसत आहेत. तर त्या ठिकाणी जे जे तुम्हाला खेळणे दिसते त्या सर्व खेळण्याची नावे आपल्या आईंना, आपल्या बाबांना, मम्मी पप्पा किंवा बहीण भाऊ घरी असतील त्यांना सांगायचं की याला नेमकं काय म्हणतात. याला शक्य झालं तर इंग्लिशमध्येही सांगायचा प्रयत्न करायचा आणि मराठीत सर्व खेळण्याची नावे सांगून त्यांना सांगायचं की आपल्याला यापैकी सर्वात जास्त खेळणं कोणतं आवडतं आहे. हा झाला आजचा आपला मराठी या विषयाचा होमवर्क. यानंतर पाहूया आपण आता इंग्रजी या विषयाचा होमवर्क आहे. द लॉयन अँड द माऊस ही एक स्टोरी आहे. सिंह आणि उंदीर या दोघांमध्ये घडलेल्या प्रसंगावर आधारित एक इंग्लिशमध्ये एक स्टोरी आहे. तर ही स्टोरी सर्व मुलांनी वाचण्याचा प्रयत्न करायचा. जे जे याच्यात काही छोटे छोटे शब्द आहेत, जसं आहे की वन्स, लॉयन, वॉच, स्लीपिंग, अंडर, ट्री, असं एक एक शब्द वाचण्याचा प्रयत्न करायचा. आणि जेवढे जास्त शब्द वाचता येतील तेवढा आपला स्टोरी वाचनाचा सराव होईल. जे जे शब्द तुम्हाला बरोबर वाचता येतात ते शब्द वहीत लिहून घ्यायचे आणि जे शब्द तुम्हाला वाचता आले नाहीत ते तुम्ही तुमच्या पालकांच्या मदतीने ते शब्द वाचण्याचा प्रयत्न करायचा. आणि तुम्हाला पुन्हा तो जर शब्द पूर्ण वाचता आला की पुन्हा तो वहीत लिहून ठेवायचा. आजची तुमची ही ॲक्टिव्हिटी असेल की या 2 पॅरेग्राफमधील पूर्ण शब्द वाचण्याचा प्रयत्न करायचा आणि जे जे शब्द वाचता येतात ते शब्द लिहून काढायचे आहेत. चला यानंतर घेऊया आपण मॅथ या विषयाचा होमवर्क. पहा तुमच्यासमोर ॲडिशन विदाऊट कॅरी ओव्हर असा एक पेज तुमच्यासमोर ओपन झालेलं आहे. काल आपण ॲडिशनचे काही एक्झाम्पल ही पाहिलेले आहे. या ठिकाणी कॅरी ओव्हर पहा, तर आपण पालकांना बऱ्यापैकी जवळजवळ सर्वांनाच माहीत आहे कॅरी ओव्हर म्हणजे बिनहच्च्याची बेरीज. मग आता या ठिकाणी तुम्हाला बेरीज करताना फक्त टेन्स आणि युनिट्स या 2 गोष्टीचा वापर करायचा आहे. जसं की आपण एकक, दशक असं मराठीत वापरत होतो, तर इथे इंग्लिशमध्ये आपल्याला टेन्स आणि युनिटचा वापर करून मुलांना बेरीज करायला लावायचं आहे. या पहिल्या पेजवर तुम्हाला काही ॲडिशनचे एक्झाम्पल सोडून दिलेले आहेत. हे तुम्ही सर्वांनी पहिल्यांदा पाहून घ्या आणि दुसऱ्या पेजवर तुम्हाला सरावासाठी ॲडिशनचे एक्झाम्पल दिलेले आहेत. तर हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ते ॲडिशनचे एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. याच्यामध्ये काहीही अवघड नाही आहे.
सर्व मुलं सोडवतील अशी मी या व्हिडिओच्या निमित्ताने आशा बाळगतो. आणि आणखीन ज्या ज्या पालकांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी लिंकवर जाऊन, वर आपल्या ग्रुपवर लिंक आहेच, त्या लिंकवर जाऊन त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोजच्या दररोज असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.